वा वा, महिला वर्ग तुमच्याच भरोशावर माझा कार्यक्रम आहे. हा, पुरुष काय यांना काही कामं नसतात असं नाही. मला पुढे बोलू द्या. मी पुरुषांचंच प्रतिनिधित्व करतो, पण महिलांचं काम जरा खतरनाक आहे. महिलांना हलक्यात घेऊ नका. महाराष्ट्रानं महिलांना हलक्यात घेतलं, लाडक्या बहिणीने दाखवून दिलं त्यांना. विरोधी पक्षातही ठेवलं नाही कुठं. त्याच्यामुळे मी सगळ्यात जास्त तुम्हाला घाबरतो. त्यामुळे कोणत्याही कार्यक्रमाच्या सुरुवातीला पहिल्यांदा मी तुमच्यावरच बोलत असतो. मगाशी संजीवनी ताईंनी इतकी सुंदर कविता सादर केली, बरोबर आहे का? मी सुद्धा ताई महिलांवर बोलणं माझं कर्तव्य समजतो, कारण त्यांचा लाडका भाऊ एकच आहे, तो म्हणजे मी. अकाउंटला तुमच्या कोणी पैसे पाठवले तो तुमचा लाडका भाऊ नाही आहे. तुमचा लाडका भाऊ फक्त एकच, कोण? अनंत विठ्ठल राऊत म्हणजे मी. हो, फार अभ्यास केलाय तुमच्यावर मी. साधा विषय नाही दादा. महिलांनी फार शिकलं पाहिजे, पण घरची कामं सगळी महिलांनीच केली पाहिजे. मुलगी फार पुढे गेली पाहिजे, भाडे तिनंच घातले पाहिजे, स्वयंपाक तिनंच घेतला पाहिजे, कपडे तिनंच धुतले पाहिजे. कोण्या ग्रंथात लिहिलेला आहे स्वयंपाक फक्त महिलांनीच केला पाहिजे? आहे का कोण्या ग्रंथात लिहिलेलं? वा, महिला वर्ग चेहरे खुलले तुमचे. महिलांना वाटते असाच वक्ता पाहिजे होता आपल्याला. खूप दिवसांनी आला हा वक्ता. तुमचा खरा सक्का भाऊ बघतो मी. फार अन्याय झालाय तुमच्यावर. मराठी भाषा शिकत असताना पहिल्या पानापासून तुमच्यावर अन्याय बोला. मराठी भाषा शिकत असताना पहिलं पान उघडलं की पहिल्या पानावर पहिलंच वाक्य असते, बाबा अभ्यास कर. कमल पाणी भर. बबनले अभ्यास कर, कमलले पाणी भरायला पड. रमेश पाटावर बस. कोमल त्याला वाढ. म्हणजे खैरा पांडा फक्त जेवायलाच बसलेला आहे का? साधा विजय नाही आपला. हा साधा कवी आहे का? अन्याय झालेलो. अहो, घरातल्या वस्तूंपासून तुमच्यावर अन्याय. मोठ्या मोठ्या वस्तूंना पुल्लिंगी नाव आहे, छोट्या छोट्या वस्तूंना स्त्रीलिंगी नाव आहे. तो म्हणजे पुल्लिंगी, ती म्हणजे स्त्रीलिंगी. तो आंबा कारण तो गोड आहे, ती कैरी कारण ती आंबळ आहे. तो सागर कारण तो विशाल आहे, ती नदी कारण ती छोटी आहे. तो नाला, ती नाली. तो पर्वत, ती टेकडी. तो गाव, ती गल्ली. तो रस्ता, ती वाट. तो हंडा, ती कळशी. तो रांजण, ती घागर. तो दरवाजा, ती कुंडी. तो फळा, ती पाटी. तो हळू, ती लेखणी. तो टेबल, ती खुर्ची. तो हॉल, ती खोली. तो पेन, ती रिफिल. तो पेटारा, ती पेटी. तो मोठा, ती छोटी. तो गॅस, ती चूल. मग हाच पती 7 जन्म भेटावा म्हणून ती फेऱ्या मारते वळाच्या झाडाला, आणि तिचा नवरा शिट्ट्या मारतो तमाशाच्या फडाला. हे कुठंतरी बदललं पाहिजे दादा. साधा विषय आहे का आपला? विनोदाचा विषय सोडा. महिलांच्या आयुष्यामध्ये जेवढी संकट आहेत तेवढी पुरुषांच्या आयुष्यामध्ये नाही. खरं तर तुम्ही सगळेच क्रांतिकारक आहात, ज्येष्ठ लोक आहात, लग्न झालेले आहेत तुमचे. नाही, लग्न झालेला क्रांतिकारी माणूस असतो. अरविंद, तुला काय माहित आहे? तुझं लग्न झालेलं नाही आहे. अरे, एकाच आतंकवाद्यासोबत अख्खी जिंदगी काढणं साधा विषय नाही आहे. ऐक जरा. मला एका बुलढाण्याच्या कार्यक्रमात एका बाईनं विचारलं. त्या ताई म्हटल्या, अहो पण ते आतंकवादी म्हणजे नेमका कोण? म्हणे नवरा का बायको? म्हटलं मला पहिल्यांदा कोणतरी विचारलं. मग मी त्यांना सांगितलं, म्हटलं हे बघा, मी सगळ्यांनी बघितलं माझ्याकडं की नेमकं आता हे वक्ते उत्तर काय देतात. लाईव्ह कार्यक्रमामध्ये बुलढाण्यामध्ये तुमचे काही मित्र असतील, मला काय म्हटलं, त्या नेमका आतंकवादी कोण? नवरा का बायको? म्हटलं हे बघा ताई, मी पुरुषांचं प्रतिनिधित्व करतो. पुरुषांनी टाळा वाजवल्या. म्हटलं असं नाही. कवीला जसं जात धर्म पंथ पक्ष लिंग वर्ण सीमा प्रांताचं कशाचंच बंधन नसतं. त्यामुळे जर तुम्ही स्त्री आहात तर तुमच्यासाठी आतंकवादी तुमचा नवरा, आणि तुम्ही जर पुरुष आहात तर तुमच्यासाठी आतंकवादी म्हणता बायकोला. सामान्य माणूस किती वेदना सहन करू शकतो माहिती आहे तुम्हाला? मी खूप लहान माणूस आहे बरं का. मी शेतकऱ्याचा पोरगा आहे. तुम्ही इतक्या मनापासून मला टाळ्या वाजवल्या, मनापासून दाद दिली, हसलाय, एवढा वेळ होऊन सुद्धा थांबलाय तुम्ही. खरं सांगतो तुम्हाला, मला इतका आनंद झालेला आहे. पाणी जे झालं, पाणी आलं म्हटलं.
पण खरंच आनंद झालेला आहे बरं का. डोळ्यात जरी पाणी नसेल तरी सुद्धा एवढा श्रोता वर्ग बघितल्यानंतर कोणाला आनंद होणार नाही. आज तर मला एवढं वाटतंय की माझ्याकडली सगळी इस्टेट तुमच्या नावावर करून टाका, पण मार 15 लाखाचं कर्ज आहे. सामान्य माणूस 47 डेली युनिट इतक्याच वेदना सहन करू शकतो, पण ज्यावेळेस एक स्त्री एका बाळाला जन्म देत असते तिला होणाऱ्या वेदना ह्या 57 डेली युनिट इतक्या असतात. म्हणजे सामान्य सहनशक्तीच्या पलीकडे जाऊन एका बाळाला जन्म देणारी स्त्री असते. तुमच्या गावात स्मशानभूमी आहे ना, चितेवर अख्खा माणूस जळतो, काय जळत नाही, माणसाची हाडं, माणसाच्या अस्थी. आणि सायन्स सांगतं माणसाच्या हाडांची निर्मिती कशी होते. आईच्या गर्भात बाळ असताना आईच्या दुधापासून बाळाच्या हाडांची निर्मिती होत असते. म्हणजे ती चिता सुद्धा म्हणत असेल, अरे छोटी मोठी प्रत्येक गोष्ट जाळण्याची ताकद माझ्यात आहे, पण आईचं दूध जाळण्याची ताकद अजूनपर्यंत माझ्यात आली नाही. हे स्त्रीचं कर्तृत्व आहे, हे स्त्रीचं श्रेष्ठत्व आहे. ताई तुमची कविता ऐकून खऱ्या अर्थानं मी ही कविता घेणार नव्हतो, परंतु ताईची कविता ऐकून, ही खूप कमी ठिकाणी मी कविता घेतो, पण तुमच्यासारखा ताकदीचा प्रगल्भ रसिक वर्ग मला दिसलेला आहे. त्यामुळे अभ्यासू कविता छोटीशी फेमिनिझमवर आहे साहेब. बाई नावाची कविता आहे माझी छोटीशी, काळजाचे कान करून. वा वा वा, तुम्ही ऐकलेली आहे वाटते कविता, क्या बात आहे. वा वा, ते काय बांधलं, मास्क लावला का, कोरोना गेला? असू द्या, काय बांधा, असू द्या, असू द्या, असू द्या. कोरोना खतरनाक काळ होता राजा. वा वा. त्या काळात 2 देव फिरत होते समाजामध्ये. देवळं बंद होते, मशिदी बंद होत्या, पोलीस आणि डॉक्टर 2 देव फिरत होते. वा वा वा. डॉक्टरनं तरी पहिला डोस, दुसरा डोस, पोलिसांनी सुद्धा पहिले डोस, दुसरे डोस दिले लोकांना. डॉक्टरांनी विचारलं पहिला डोस कुठे घेतला, दुसऱ्या हातात दिला. डॉक्टरांनी विचारलंच नाही हो काळ्या मारताना की पहिले कुठून मारलं होतं. पण अशा कोरोनाच्या काळाच्या आठवणी मला त्या मास्क वरून आठवल्या. बाई नावाची कविता आहे कोणती. माझ्या आईला मी विचारलं ताई की स्त्री पुरुष समानतेबद्दल तुझं मत काय आहे. माझी आई फार काही शिकलेली नाही. ती मला म्हटली बाळा स्त्री पुरुष समान असूच शकत नाहीत. म्हटलं मी तर गप्पा करतो स्त्री पुरुष समानतेवर, तसं नाही म्हणे बाळा. स्त्री तिच्या ठिकाणी श्रेष्ठ आहे, पुरुष त्याच्या ठिकाणी श्रेष्ठ आहे. उलट काही ठिकाणी स्त्री ही पुरुषापेक्षा तसुबर का होईना जास्त श्रेष्ठ आहे, कारण स्त्रीला बाळ जन्माला घालण्याचा अधिकार आहे. बाळ जन्माला येत असताना तिला होणाऱ्या नरक यातना आणि बाळ पाजताना होणारा स्वर्गीय आनंद सुद्धा पुरुषाच्या नशिबात नाहीये. म्हणून स्त्री तसुबर का होईना जास्त श्रेष्ठ आहे. माझ्या आईनं स्त्रीची व्याख्या सांगितली. आई म्हणते माई माय म्हणते, माय म्हणते माही आई म्हणते, मनगटी जगतारी माणूस असा, वातीला पेलणारा दिवा जसा. मनगटावर जग उचलून धरण्याची ताकद असणारा माणूस, वातीला आधार देणारा माणूस. मनगटी जगतारी माणूस असा, वातीला पेलणारा दिवा जसा. मनगटी जगतारी माणूस असा, वातीला पेलणारा दिवा जसा. तेला आले माय संसार म्हणते, तेला आले माय संसार म्हणते, अंतेल संपेपर्यंत जळते तिले स्त्री म्हणते. आई म्हणते माय माय म्हणते, माय म्हणते माही आई म्हणते. ही स्त्री सबल होण्यासाठी बुद्धिमंतांनी काही काही स्वतःच्या बुद्धीचे कोटेशन्स निर्माण केलेले आहेत. तुम्ही सगळे अभ्यासू लोक आहे ना, महिलांवर बोलू का नाही मी, हे बाई कविता घेऊ का नाही, काळजाचे कान करून ऐकता ना तुम्ही महिला वर्ग. त्या फेसबुकवर व्हॉट्सअपवर महिला दिनाला लोक पोस्ट करतात, मी तुझ्यातला पुरुष शोधतो, मी तुझ्यातला पुरुष शोधतो. माझं म्हणणं आहे कशाला शहाणपणा करतो. तिच्यात पुरुष शोधण्याची गरज नाही ना दादा. तिला निसर्गतः निसर्गानं जसं घडवलेलं आहे तशी तुझ्यापेक्षा 10 पट ती श्रेष्ठ आहे. तिच्यात पुरुष शोधणं म्हणजे परत पुरुषाला स्त्रीपेक्षा श्रेष्ठ करणं आहे. मी खूप सामान्य माणूस आहे ताई, लहान माणूस आहे. एक बाई नावाची कविता लिहिली. नवीन नाती जोडताना पुरी लक्षात ठेव खूप खोल असते भावनेची खाई. नवीन नाती जोडताना पुरी लक्षात ठेव खूप खोल असते भावनेची खाई. त्यानं म्हटलं ताई म्हणून डोळ्यातली बाई त्याच्या जाईलच असं नाही. त्यानं म्हटलं ताई म्हणून डोळ्यातली बाई त्याच्या जाईलच असं नाही. आज तुझ्या
स्वातंत्र्यासाठी माझ्या ही शुभेच्छांचा स्वीकार कर. हा पण मी तुला ताई किंवा आई म्हणणार नाही, कारण कोरडी बंधनं स्वतःवर लादायला मला आवडत नाही. आणि मुळात तुझ्यातली बाई मी सांभाळू शकतो, आई किंवा ताई या लेबल शिवाय सुद्धा. तुझ्यातली बाई मी सांभाळू शकतो, आई किंवा ताई या लेबल शिवाय सुद्धा. हा कधी कधी अस्वस्थ उतावीळ व्हायला धजावू शकतो, हाडा मासाचा सांगाडा. म्हणून काय झालं, वासनेच्या उंदराला माझ्या नीतिमत्तेचा डोंगर पोखरणं शक्य नाही, कदापि शक्य नाही. हा समाज हल्ली तुझं स्वतंत्र अस्तित्व मान्य करायला लागला नाही का? हा समाज हल्ली तुझं स्वतंत्र अस्तित्व मान्य करायला लागला, पण तुझ्या स्वातंत्र्याच्या छाव्या तू या कुळचट समाजाच्या हाती द्याव्या हे मला आवडलं नाही. माझा नवरा मला कॉल करू देतो, माझा नवरा मला जॉब करू देतो, माझा नवरा मला माझे फ्रेंड्स जपू देतो, पण माझा प्रश्न आहे, तुला तुझं स्वातंत्र्य देणारा तो जहागीरदार कोण? हा समाज हल्ली तुझं स्वतंत्र अस्तित्व मान्य करायला लागला, पण तुझ्या स्वातंत्र्याच्या चाव्या तू या खुळचट समाजाच्या हाती द्याव्या हे मला आवडलं नाही. जात्यावर दळण दळताना ओठावर गाणीन छातीला पिणारं बाळ जुना झाला ना काळ. जात्यावर दळण दळताना ओठावर गाणीन छातीला पिणारं बाळ जुना झाला ना काळ. पण मग लॅपटॉपवर काम करत करत कानात हेडफोन टाकून बाळ पाजण्याची कला किती सहज आत्मसात झाली तुला. कधी कधी मला राग येतो, चीड येते, दुःखही होतं. कधी कधी मला राग येतो, कीव येते, दुःखही होतं, जेव्हा जेव्हा पुरुषांची वस्त्रे परिधान करून तू उभी असतेस या तथाकथित समाजापुढे स्वतःमधलं पुरुषत्व सिद्ध करण्यासाठी. माफ कर बाई, पण मी तुझ्यात पुरुष शोधत नाही. माफ कर बाई, पण मी तुझ्यात पुरुष शोधत नाही. कारण नाल्या गटारी या सभ्य नगराची घाण, परंपरेनं केलेला अपमान, सगळं 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 स्वतःमध्ये सामावून घेऊन सुद्धा नदी सारखं निखळ तुझं प्रत्येक महिन्याला खळाळणार बाईपण आणि हिमालयाच्या उंचीचं आई पण मला नजरअंदाज करता येत नाही. मला नजरअंदाज करता येत नाही. मला नजरअंदाज करता येत नाही. सून झालं घरदार, खोपा राहिला पडून, काळजातली चिमणी बघा चालली उडून. लेकी बाईच जगण बाहुलीचा खेळ सारा, एक जळणारी वात उजाळते दोन घरा. 9 माहाचा पिंजरा काय मोजावा नोटात, 9 माहाचा पिंजरा काय मोजावा नोटात. जिता जागता हा जीव वाढविलार पोटात. कुस होताच रिकामी देव जन्म तोरताना, कोण्या देवाची करणी कसा फूट तोर पान्हा. कोण्या देवाची करणी कसा फूट तोर पान्हा. झाला भोगला नरक बाई बाळंतीण झाली, झाला भोगला नरक. या ओळींसाठी एका आजीनं माझी सही घेतली होती. म्हणे बाळा, सगळे जण तुझी सही घेतात, मलाही दे. म्हटलं आजी, बऱ्याच कविता मी सादर केल्या, याच्यात काय आहे एवढं? याच्यात काही भावना अशा आहेत म्हणे बाबू, त्या लिहिण्यासाठी जन्मच बाईचा पाहिजे रे. आणि ती बाई आई होणं गरजेची आहे. तू बाई नाहीस, आई नाहीस. त्या भावना तुझ्या कवितेत आल्या कुठून? आजीनं आपला ऑटोग्राफ घेतला, तुम्ही जपून ठेवलाय. 100 पुरस्कारांपेक्षा श्रेष्ठ आपल्याला तो ऑटोग्राफ. त्या आजीला ज्या उडी आवडल्या. झाला भोगला नरक बाई बाळंतीण झाली, बाळ पाजल छातीले तिच्या स्वर्ग पायाखाली. पोर नावाचा वारस लेक डोक्यावरती साज, पोर वंशाचा दिवा लेक घराण्याची लाज. लेक माहेर सोडते लेक
सासरी नांदते जिंदगी भर बाईच मन माहेरी राहते. तानाजी गडा चढला शेवट बाजी खिंडीता लढला इतिहास ह्यो मर्दांचा सैताना शिर भिडला. पण सावित्री माईचा कसा विसर पडला. थोर जिजा माते पोटी राजा शिवाजी घडला. थोर जिजा माते पोटी राजा शिवाजी घडला. वा वा वा. महाराष्ट्रात एवढे कार्यक्रम केले. ठेवून द्या ठेवून द्या. पाणीच आहे संयोजकांनी दिलेला आहे म्हणजे पाणीच आहे. नाही काही काही कन्फ्युजन होऊ शकते. एका ठिकाणी काही ठिकाणी कार्यक्रम झाल्यावर मला लोक विचारतात दादा तुमची बसायची व्यवस्था कुठं करायची. म्हटलं बसायची म्हणजे तुम्ही घेत नाही का काही 90 बीट. म्हटलं का मॅट झाले का डोकं फुटलं का तुमचा. बाबासाहेब आंबेडकर शिवाजी महाराज सांगणारा माणूस आहे मी. दारूचा माझा संबंध नाही. काय म्हणे तुमचे डोळे बघून असं वाटतं की वाटत. डोळे वाटतात का माहिती तसे खोरे साहेब नाही वाटतात. पण ते प्रवास रात्रभराचा हे नाही म्हणे तुम्ही स्टेजवर चढले का असं वाटते दारू पिऊन चढले. अरे म्हटलं ही नशा वेगळी आहे दादा. ही कवितेची नशा असते. आम्ही कवी लोक वेगळ्या नशेत असतो. भगतसिंग राजगुरू सुखदेव हे सुद्धा देशभक्तीच्या नशेत होते ना. छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांवर एवढा अन्याय झाला अत्याचार झाला सगळा सहन करण्याची ताकद महाराजांमध्ये होती. ती काय व्यसनी झाल्या नसती का. शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्याकडं तुमच्यात कोणी आहे का दारू पिते हातवर करा बरं. हे बघा हे बघा मी वेगळा कवी माणूस आहे बरं का. हे वा वा. हा नाही 2-3 हात वर झाले. प्रामाणिक माणसं आहेत तुमच्या आंबडमध्ये. पण दारू पिण्यात काही मजा नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांना जे नियमावली लावली होती त्याच्यातले नियम होते. माझा मावळा व्यसनाधीन असू नये. माझा मावळा वासनाधीन असू नये. परस्त्री माते समान जाणं हे शिकवणारे छत्रपती शिवाजी महाराज होते. अरे शराब पीने वालो सिगरेट पीने वालो शराब पियो लेकिन नशा ऐसा करो कुछ देर तक टिक सके. यूं नहीं कि रात को पी सुबह को उतर जाएगी. मेरे वतन से दिल लगा के देख जिंदगी नशे में गुजर जाएगी. नशा क्या बात आहे. अशाही दाद यायला लागली आपल्याला. एवढी गर्दी तुम्ही गौतमी पाटील नंतर पहिल्यांदा पाहिली. साधा कवी आहे का हा. पहिल्यांदा खुर्च्या मला कमी दिसल्या. मला वाटलं बा काही खुर्च्या भरलेल्या नाहीत पण आता सगळ्या खुर्च्या भरल्या. मधात लोक बसले. वा वा. महिला वर्ग खरंच उभे राहिले का बसले का हे बघायसाठी तुम्ही माना वळवल्या. याचा अर्थ तुमचा माझ्यावर विश्वास नाही. माझ्या आतडे बाहेर पडले तुमच्यावर बोलता बोलता. सगळ्यात आधी मी तुमच्यावर बोललो तरी सुद्धा कवडीचा विश्वास माझ्यावर नाही आहे. मी का राजकारणी माणूस आहे का. मगाशीच सांगितलं ना मी राजकारणी माणूस नाही. मी समाजकारणी माणूस आहे. माझा राजकारणाशी तरी मात्र संबंध नाही. माझं स्पष्ट मत आहे सगळेच्या सगळे पक्ष बोगसच असतात. असं नाही. वाक्य पूर्ण करू दे मला. एका कॉलेजमध्ये मी असंच बोलता बोलता बोललो कॉलेजच्या पोरांना म्हटलं करिअर करा बरो. राजकीय लोकांच्या नादी लागू नका. हे सगळेच्या सगळे राजकारणी बोगसच असतात. मी असं बोललो मला लक्षात आलं की माझ्या मागे स्टेजवर 4-5 राजकीय लोक बसलेले. म्हटलं आता मार खाणे आहे. मी सेकंदात बदललं सगळं. म्हटलं तरुणांनो राजकीय लोकांच्या नादी लागू नका. हे सगळेच्या सगळे राजकारणी बोगसच असतात. असं नाही. काही काही राजकारणी चांगली असतात पण त्यातले जे निवडक चांगले राजकारणी आहेत तेच आपल्या स्टेजवर बसलेले आहेत. कुठे लागतात नादी या राजकीय लोकांच्या. हे कोण्या पक्षात जातील सांगता येत. आपल्या जर कार्यक्रमात काही राजकीय लोक असतील तर ते सगळे समाज सुधारक आहेत असं आपण गृहीत धरू. मला इथून घरी जायचं आहे सुखरूप. वेळही भरपूर झालेला. पण राजकारणावर माझा विश्वास नाही साहेब. मी माफी मागतो सगळ्यांची. कुणी जर तुमच्यामध्ये असेल माझा विश्वासच उडलेला आहे. कोण उठून कोण्या पक्षात जाईल कोण कोण्या पक्षाला बिनशर्त पाठिंबा देईल आणि कार्यकर्त्यावर जीव द्यायची वेळ येईल सांगता येत. मी ज्याला निवडून देतो तो कधीच एका पक्षात राहत नाही. एका बाईनं तर हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात उखाणा दिला या राजकारणावर. हे म्हणे फक्त माझे पती नाही हे माझ्या काळजाचे ठोके आहे. खोके म्हटलेले नाही आम्ही. हे म्हणे फक्त माझे पती नाही हे माझ्या काळजाचे ठोके आहे. पण मी त्याला शोधते ज्याची या चळवळी मागे डोके आहे. मी त्या
त्याला शोधते ज्याची या चळवळी माग डोके आहे आणि साहेबांचं नाव घेते. काय जाळी काय डोंगर, बाकी सगळं ओके आहे. माझा राजकारणाशी संबंध, मला राजकारणातलं काही कळत नाही. आणि मी कोण्या पक्षाचा नाही, कोणताच पक्ष नाही आपला. आपला पक्ष एक, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या. मला एकाने विचारलं तुमची विचारधारा काय? अबे म्हटलं मी कट्टर शिवसैनिक आहे, पण मी असा शिवसैनिक आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि मी, आमच्यामध्ये तिसरा कोणी नाही. मी कट्टर भीमसैनिक आहे, पण मी असा भीमसैनिक आहे बाबासाहेब आंबेडकर आणि मी, आमच्यामध्ये तिसरा कोणी नाही. तुम्हाला वाटत असेल मंदिरात देऊ नाही, माझ्या सगळ्या कविता बघून लोकांना वाटते हो नास्तिक आहे. मी प्रचंड आस्तिक माणूस आहे, परंतु मी असा आस्तिक आहे की तो निर्मिक आणि मी, आमच्यामध्ये तिसरा दलाल कोणी नाही. लक्षात ठेवा. एक शिक्षक एका पोराले 3 प्रश्न विचारते. मॅडम इतकी सुंदर ते पोरग उत्तर देते. 7वीतलं पोरग, प्रश्न बघा किती सुंदर आहेत आणि त्याच्या पलीकडे उत्तर बघा किती सुंदर आहेत. शिक्षकाने प्रश्न केला, देव म्हणजे काय रे? एका शब्दातच सांग राजा म्हणजे काय रे? शिक्षकाने प्रश्न केला, देव म्हणजे काय रे? एका शब्दातच सांग राजा म्हणजे काय रे? प्रश्न होता तिसरा तो वेगळा ज्ञान स्वाभिमान बुद्धिमान म्हणजे काय रे? त्या 7वीतल्या पोरानं उत्तर लिहिली, देव म्हणजे काय त्यानं फक्त माय लिहिलं, राजा म्हणजे काय त्यानं शिवराय लिहिलं, देव म्हणजे काय त्यानं फक्त माय लिहिलं, राजा म्हणजे काय त्यानं शिवराय लिहिलं. ज्ञान स्वाभिमान बुद्धिमान त्याला आलं नाही, ज्ञान स्वाभिमान बुद्धिमान त्याला आलं नाही, तिथं त्यानं एक शब्द भीमराय लिहिलं, तिथं त्यानं फक्त मग भीमराय लिहि. ही आपली परंपरा आहे. फुले शाहू छत्रपती शिवाजी महाराज हे आंबेडकरांपासून जी आपली परंपरा आहे, गौतम बुद्धांपासूनची जी वैचारिक परंपरा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे गुरु जगतवंदनीय जगद्गुरु संत तुकाराम महाराज, ही सगळी परंपरा आपण समजून घेतली पाहिजे. मध्यंतरी कुणीतरी पुण्याजवळ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना केली, तर संतप्त जमावानं दुसऱ्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केली. आमचं अज्ञान आम्हाला नडतं दादा. छत्रपती शिवाजी महाराज काय होते? अहो पालखीला खांदा देण्याचा अधिकार नव्हता. वडार रामोशी समाजाच्या लोकांना पालखी निघाली, शिवाजी महाराज म्हटले या पालखीला खांदा द्या. भड बामन म्हटले नाही, आपला देव भंगेल, धर्म बुडेल. त्यावेळेस शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वी विज्ञानवाद मांडला. महाराज म्हटले अरे हा जो पालखी देव आहे हा दगडाचा होता. छन्नी हातोड्याचे घाव घालून या वढारण रामोशी समाजाच्या लोकांनी त्याला मूर्त स्वरूप देवपण प्राप्त करून दिलं. अरे देव त्यावेळेस हजारो वेळा यांच्या सावल्या लेकरांच्या सावल्या त्याच्यावर पडल्या, देव भांगला नाही, धर्म बुडाला नाही. अरे देव या दगडात राहत नसून तो माणसात राहतो हे सांगणारा जगातला एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. राजाराम पालता जन्माला आला म्हणून अपशकुन झाला म्हणणाऱ्या लोकांना महाराजांनी सांगितलं राजाराम पालता जन्माला आला तो अख्खी मुघलशाही पालती घालेल. जेवढ्या लढाया केल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अमावस्येच्या रात्री केल्या. समुद्र पार करायचा नाही, अंधश्रद्धा मोडून काढून समुद्र पार केला. अरे सगळ्या गोष्टी अंधश्रद्धेच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराजांनी केल्या. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा महाराजांना खऱ्या अर्थानं वंदना दिली. कायम प्रत्येक ठिकाणी महाराजांचे आदर्श बाबासाहेब आंबेडकरांनी घेतले. चौदार तळ्याचा सत्याग्रह केला, पण चौदार तळ्याचा सत्याग्रह करण्याच्या आधी बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि नंतर चौदार तळ्याचा सत्याग्रह केला. हा इतिहास आपल्याला माहित पाहिजे दादा.